पाहतोय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीपासून मुंबईला निघण्यावर ठाम आहेत। त्यासाठी गावागावात तयारी सुरू झाल्याची माहिती सुद्धा जरांगेंनी दिली आहे। दरम्यान सरकारने आमची अडवणूक केल्यास मुंबईमध्ये जाणारा भाजपाला बंद करण्याची विनंती करेल असं म्हणत बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी। मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील मराठा 20 तारखेला मुंबईकडे निघणार आहे। 20 ची तयारी कशी हे जाणून घेऊयात। स्वतः आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत। काय 20 ची तयारी कशी सुरू आहे? राज्यभर सगळी तयारी, गावागावात बैठका सुरू झाल्यात, राज्यात तालुक्यात बैठका सुरू आहेत, जिल्ह्यात सुद्धा बैठका सुरू आहेत। त्यांनी आम्हाला गॅस नाही मिळून दिला, त्यांनी जर आम्हाला पेट्रोल डिझेल रस्त्यानं नाही मिळून दिलं, त्यांचं सुद्धा सगळं खाद्य बंद होणार आहे। मराठ्यांना सुद्धा विनंती आहे, मराठ्यांनी सुद्धा तयारी केली। अजिबात त्यांना भाजीपाले द्यायचे नाही, दूध द्यायचे नाही, कण दूध गोटायचे। मला उपाशी मारणार आहेत ना मुंबईत, तर हे सुद्धा उपाशी मेले पाहिजेत। मुंबईत भाजीपाला काहीच जाऊन द्यायचं नाही। आपला धान्य फिन्ने गहू पिऊ विकायचं बंद करायचं, खा म्हणायचं दगड मग नुसते तिथं। पैशाचं कसं व्यवस्थापन असेल? कारण पैसे तर लागणारच आहेत ना। आता ज्या गावातून पोरं निघायला लागलेत किंवा लोक निघायला लागलेत, त्या गावात किती गाड्या लावल्यात, त्या गाड्याचा एकूण खर्च किती? कारण त्या खुट्या फिट्या नाहीत ना आमच्या तिथं गेल्यावर, नाही का ती एक दिवस बसलं तरी खुटी भाडं द्यायचं, तसलं नाही आहे। जायचं यायचं, जे डिझेल लागणार आहे त्या गाड्यांना, तर गावकरी ते सगळं गावकरी मिळून ते पोरांचा सगळा खर्च करणार आहेत। रस्त्यात नुसतं चालणार की काय? त्याच्या रस्त्यात मग मनोरंजन असेल किंवा करमणूक असेल काहीतरी त्यासाठी? आता तुम्ही म्हणत होते खेळाडू, काय कलाकार? हो, शिवशाहीर आहेत सोबत, कीर्तनकार आहेत, भजनी मंडळ आहेत, भारुडकार आहेत, जागरण गोंधळ करणार आहेत, जे पारंपरिक शेतकऱ्यांचे खेळ आहेत तेही विरंगुळा असला पाहिजे, रस्त्याने करमला पाहिजे म्हणून तेही सोबत आहे। स्वतःच्या राहण्याची, निघण्याची, मनोरंजनाची, साधनांची, खाण्यापिण्याची ही तर तजवीज केलेलीच आहे। त्याची सुरुवात गावागावात सुरूच आहे, पण संकट आणली तर ती कशी सोडवायची याचीही तजवीज सध्या सुरू केलेली आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, अंतरवाली, सराटी।